सर्वांचं स्वागत आहे. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर आदरणीय प्रमुख पाहुणे, आपले उद्योजक असणारे सर्वांचे लाडके खोत साहेब. त्यानंतर मी स्वागत करते की सांगोल्यावरून आलेले आपले पोपट शेठ साहेब यांचंही मी स्वागत करते. आजच्या शेवटच्या सेशनला उपलब्ध असलेले आपण सर्व तुमचंही मी स्वागत करते. तर ह्या सर कार्यशाळेबद्दल सांगायचं तर योगिता मॅडम आणि आमचं रिलेशन मी एका उदाहरणावरून सांगेन. साहेब, उद्योजक म्हटलं की अनेक आमच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात, तुमचे अनुभवही तेवढे असतील. साहेब, तुमचे हे अनुभव, इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे अनुभव आमच्यापेक्षाही जास्त आहेत आणि ह्या अनुभवाची घडी घेऊन आम्ही आमचं आयुष्य जगणार आहोत. हे फक्त कार्यशाळेपुरतं मर्यादित नाही. योगिता मॅडमनी आम्हाला ते शिकवलं 3 दिवसामध्ये की हे फक्त कार्यशाळेपुरतं मर्यादित नाही. माणुसकीला जपून ही माणुसकीची साखळी आपल्याला पुढे न्यायची आहे. आपल्यासारखे अनेक उद्योजक जे आमच्यासारखे युवा असतील, ते अनेक मोठी स्वप्न पाहत असतील. अनेक युवक असतील ज्यांचे पंख आता छाटले असतील, पण त्या पंखांना बळ देण्याचं साहेब आपल्यासारख्या लोकांची समाजामध्ये गरज आहे. आज शहरामध्ये प्रत्येक सगळे श्रीमंत असतील असं नाहीये. कोणी गरीब घरातून आलेला असतो, त्या गरीब घराच्या व्यक्तीचं मागची जर पार्श्वभूमी बघितली तर त्याला ग्रामीण भागामध्ये सगळ्या क्वालिटी त्याच्याजवळ असून सुद्धा त्याला ते व्यासपीठ मिळत नाही. साहेब, मला ह्या ठिकाणी हेच सांगायचं की मीही त्यातलीच आहे. 6 किलोमीटर चालणं, 6:15 वाजताची बस पकडणं, ती बस आली तर बरं, नाही तर परत आणि चालत जाणं. ते चालत असताना सर ह्या ठिकाणी मला हा प्रसंग आठवतोय, कारण सर आमची जी जडणघडण झाली ती अशी झाली की रस्त्याला लाईट नाही हो सर. 6:15ची बस पकडायची आहे, समोर तर प्रेत जळतायत, स्मशानभूमी शेजारी. पण मला माझ्या या ठिकाणी आईची आठवण येते. माझ्या आईचं एकच ध्येय होतं, काहीही झालं तरी माझ्या तिन्ही मुली स्वतःच्या पायावर उभारल्या पाहिजेत. आज मला इथं अभिमान वाटतोय. माझी आई शेतात काम करायची, तीही सरपंच होती, पण तिने जरी आकाशात गवसणी घातली असली तरी जमीन सोडली नाही. माझे बाबा सर, मी ह्या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देते की माझे बाबा आपले विनय कोरे साहेब वारणानगरचे आहेत, तर त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर होते. पण एवढ्या मोठ्या गाडीमध्ये जरी मंत्र्याच्या बसलो असलो, मी ड्रायव्हर जरी असलो, तरी रस्त्याने जाणारा हा धनगर किंवा रस्त्याने जाणारा एखादा कामगार असेल तर त्याला त्या गाडीत बसवायचे आणि त्याचा जो आनंद आहे तो आम्हाला सांगायचे. या ठिकाणी मी हे उदाहरण दिलं. त्यांनी आम्हाला असंच घडवलं आणि हे सगळं घडत असताना, हे सगळं मोठं होत असताना आम्हालाही तसं मोठं व्हावंसं वाटत होतं, पण आम्हाला ते प्लॅटफॉर्म मिळालं नाही. मी भाषण करायची, पण माझ्या काय चुका आहेत हे योगिता मॅडमना मी इथं आल्यानंतर मला समजलं की मला अजून हे इम्प्रूव्हमेंट करायचंय. साहेब, आताच इलेक्शन आमचं बार काउन्सिलचं झालं, मतदान झालेत, अजून रिझल्ट लागायचे. तर त्या ठिकाणी सुद्धा सर मला बोलण्याचा चान्स मिळाला होता, प्रचारक म्हणून मी होते. पण पुन्हा असं वाटायला लागलं की आपल्यात काही कमी आहे का, आपण शोधावी. ह्या कार्यशाळेला आले तेव्हा खूप ह्याच्यामध्ये बारकावे होते की बाबा माईक कसा ऍडजस्ट करावा, समोरच्याचं लक्ष आपल्याकडे कसं वेधून घ्यावं, आपली वेशभूषा कशी असावी. आपला प्रत्येक शब्द जो आहे तो सोन्याच्या भावाने विकला जातो आणि हा भाव मनात ठेवून आपलेच ते शब्द समोर बसलेल्या माणसाच्या हृदयामध्ये उतरले पाहिजेत. तिथं आपलं स्थान निर्माण झालं पाहिजे, त्या माणसाच्या हृदयापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. हे आम्हाला कार्यशाळेनं दिलं. आज सर, मी ज्यावेळी पहिल्यांदा आले त्यावेळी मला असं बोलता येत नव्हतं. स्वतःचं इंट्रोड्यूस करताना तिथून भीती वाटत होती, पण आज मी खंबीरपणे उभे राहते. सर, आपण उद्योजक आहात, ह्या ठिकाणी असणारे व्यावसायिक आहेत, राजकारणी आहेत, प्रत्येकाला अनेक प्रसंग आले असतील. तसे माझ्याही आयुष्यात अपयश आलं, पण नाही, त्या यशाला यश गाठण्यासाठी ठिणगी मॅडमनी दिली आणि ती ज्योत आहे तुझ्याकडे, तू जा, आहे तुझ्याकडे, तू जा. ह्या ठिकाणी मी एक उदाहरण देऊ इच्छिते. सर, उद्योगपती आपण आहात किंवा इतर राजकारणातले, त्यांच्यावरून एक प्रसंग किंवा एक वाचनात माझ्या कथा आली होती. एक मुलगा असतो आणि तो ही स्वप्न पाहत असतो, पण अपयश आल्यामुळे त्याला वाटत असतं की मी दगडच आहे, हे माझ्याच वाट्याला येते, मला काय जमत नाही, असं त्याला नेहमी वाटत असतं आणि स्वतःला तो दगड समजत असतो. झालं, मग त्याचा एक मित्र येतो आणि त्याला म्हणतो की
काय झालंय तर हे बघ मी एवढे प्रयत्न करतोय मला काही यश येईना झालंय आणि मी आता दगडच आहे असं मला वाटतंय. तर असे आयुष्यात अनेक मित्र असतात जे खरंच बुडत असते तेव्हा आपल्याला काठीचा का असेना पण आधार देत असतात. तर तो लहान मुलगा असतो त्याला म्हणतात की ठीक आहे तुला एका गुरुवर्यांची गरज आहे आणि आपण त्यांना भेटू. ते दोघं जण जातात आणि तो पण तसंच सांगतो त्या गुरुवर्यांना की मला असं वाटतंय मी अपयश झाल्यामुळे मी दगडच आहे आणि मी काहीच करू शकत नाही असं वाटतंय. मग ते गुरुवर्य त्याला एक दगड देतात आणि ते म्हणतात की हा दगड घे आणि तू मार्केटमध्ये जायचा आणि ह्या दगडाला विकायचं नाही, पण ह्या दगडाची किंमत काय आहे ते मला सांगत यायचं. ते तो विचार करतोय मी स्वतःला दगड मानतोय, ह्यांनी मला दगड दिलाय, आता हे ह्या दगडात असं असणार तरी काय. ठीक आहे बघूयात, एक पाऊल तरी टाकू. एक अशी वेळ असते की तेव्हा वाटतं पाऊल तर टाकू, कुठला तर मार्ग तर भेटून. मग तसंच त्यानं तो पाऊल टाकलं आणि तो मार्केटमध्ये गेला. मार्केटमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला दिसलं एक भाजीवाला असतो. तो भाजीवाला त्याला ते भाजीवाल्याला तो दगड देतो आणि म्हणतो की ह्या दगडाची किंमत काय आहे ते सांग. भाजीवाला म्हणतो एक तर तू पैसे घेऊन आलेला नाहीस, आलायस त्यालायस वर दगड घेऊन आलायस. आता तू असं कर, तो दगड तुझ्या जवळच ठेव आणि ही एक भाजीची पेंडी तू सोबत घेऊन जा. मग तो विचार करतो, अरे मी दगड समजत होतो, पण ह्या दगडाची किंमत एक भाजीची पेंडी तर आहे. चला म्हणतो आपण पुढे जाऊ. ती पेंडी घेतो, पुढे जातो. पुढे एक आणखी एक त्याला व्यापारी दिसतो. तो व्यापारी बघितल्यानंतर तो काय म्हणतो, चला आता ह्या व्यापाऱ्याला तर विचारूयात ह्या दगडाची काय किंमत आहे. तो दगड त्या व्यापाऱ्याला देतो. तो व्यापारी दगड बघतो आणि म्हणतो ठीक आहे हा जरा हलका वाटतोय दगड आणि हा माझ्याजवळ ठेवतो म्हणजे कधीतरी ह्या दगडाची वजन करायला काहीतरी उपयोग होईल. आणि त्याला म्हणतो की ठीक आहे तुला गरजच आहे ना धान्याची, तर तू ह्यातलं 2 किलो धान्य घेऊन जा, असं तो व्यापारी म्हणतो. झालं. मग नंतर हा म्हणतो पहिल्यांदा या दगडाची किंमत एक पेंडी भाजीची झाली, दुसऱ्यांदा झालं 2 किलो. आता मी असं करतो म्हणतो की ठीक आहे आणखी ह्या दगडाची काय. माणसाला उत्सुकता, जसं माणूस पुढे जातो तसं तसं त्याला उत्सुकता लागते की साहजिकच आहे. पंख जेव्हा छाटले जातात त्याच्यात बळ दिलं जाते तेव्हा ते आकाशाकडे उडण्याचं ध्येय घेत असतो. तसंच त्या मुलाचं झालं आणि त्यानं तर दगड म्हटलं आणखी एका व्यापाऱ्याला विचारू. तर तो व्यापारी ज्वारी विकणारा असतो. तो जातो आणि त्या व्यापाऱ्याजवळ जातो आणि तो ते दगड देतो. तो व्यापारी तो दगड निरखतो आणि म्हणतो की असं कर, तुला हवं तेवढं इथून धान्य घेऊन जा, हवं तेवढी पोती घेऊन जा, पण एक कर, हा दगड माझ्याजवळच राहू दे. त्याला पटकन आपल्या गुरुवर्यांचं वाक्य आठवतं. नाही, हा दगड विकायचा नाहीये, परत घेऊन यायचंय, ह्या दगडाची किंमत सांगत मला परत जायचंय. झालं. हा परत तिथून तो म्हणतो, "मी तुम्हाला दगड देऊ शकत नाही, फक्त मला असंच जाणून घ्यायचं होतं म्हणून आलेलो." तो परत रिटर्न गुरुवारांच्याकडे येतो आणि झालेली कथा सांगतो. ह्या दगडाची एक अ, पेंडी भाजी किंमत झाली, नंतर 2 किलो झालं आणि तिसऱ्यांदा असं झालं, की ते पोतं म्हणजे पूर्ण दगडच घ्यायला एक व्यापारी तयार झाला, जो ज्वारी विकत होता आणि मला हवं तेवढं धान्य द्यायला तयार झाला. हे असं कसं गुरुवर्य? तुम्ही तर दगड दिला आणि ते तर ठेवायला तयार झाले. तर ते गुरुवर्य म्हटले, की त्या व्यापाऱ्याला जो ज्वारी विकणारा होता, त्याला माहिती होतं, हा जो दगड मला जो दिलेला आहे, तो राजाने त्याच्या खनिजामधून मला हा दगड दिलेला आहे. मग त्यानंतर ह्याला समजलं, की आपणही असंच आहोत. स्वतःला दगड समजत होतो. आपली जसं आपण स्टेप पुढे जाऊ एक पायऱ्या, तर नक्कीच जसं राजाच्या खनिजामधून दगड आला, तसं मलाही एक माझं ध्येय मला नक्की सापडेल, असं तो विचार करतो आणि ते एक मोठी व्यक्तिमत्व होऊन जाते. तर मी ह्या ठिकाणी ह्या कार्यशाळेचं देखील सर असंच आहे. स्वतःला आम्ही दगडच समजत होतो इथं आल्यानंतर. पण योगिता मॅडम सारखे गुरुवर्य आम्हाला भेटले. इथं मित्र-मैत्रिणी म्हणावं तर सर आमच्या वयाचे आम्ही विचार करत होतो, की 4 तास ह्या मॅडम असं काय शिकवणार. पूर्ण रिकामी घागर होती सर आमची. अशी म्हटली तर चालेल ती पालती पण होतीये. पण त्या घागरीला पहिल्या दिवशी सरळ केलं. दुसऱ्या दिवशी त्याच्यात जे काही ज्ञान टाकायचंय ते टाकलं आणि आज ही घागर चकाकतीये. आज सर्व सर्व ह्या ठिकाणी आय विटनेस आहेत, की त्यांनी ही घागर चकाकलेली पाहिली आहे. मला विश्वास आहे, की भविष्यामध्ये कोणतीही संधी आली स्टेजवर बोलण्याची या सुरुवातीला मॅडमनी फोटो टाकलेले तेव्हा एवढंसं पिटुकलं म्हटलं होतं.
पण इथं आल्यानंतर समजलं की हे उलचं पिटुकलं दुसऱ्याच्या मनामध्ये स्थान निर्माण करतंय आणि आपल्याला ते एक नवीन उंचीवरती घेऊन जाणार आहे. मी या ठिकाणी आपणा सर्वांचे धन्यवाद मानते की आपण मला बोलण्याची संधी दिलीत. जाता जाता मी एवढंच म्हणेन, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद.